काय काय बरं कारण? तुम्ही काय राम आहात म्हणून तुमच्या नावाला घाबरावं भूताळणी? यमानं तुमच्या नावाला घाबरावं? राम आहात का तुम्ही? महाराज म्हटले नाही, मी राम नाहीये. मी राम नसताना सुद्धा भूत माझ्या नावाला घाबरतं. त्याचं एकच कारण आहे, मी राम नाही पण आम्ही नावाचे तुकाराम आहोत म्हणून आमच्या नावाला भूत घाबरतं. नाम घेता कापे यमा, नाम घेता कापे यमा. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ राम. महाराजांच्या नावाला यमानं, भूतांनी, पिशाच्यानं, वेताळानं, सगळ्या असुरी शक्तींनी घाबरावं. हे सामर्थ्य तुकोबारायांच्या नावाचं हे सुद्धा एक आश्चर्यच आहे. महाराजांचं चरित्र पूर्ण आश्चर्यानं भरलेलं आहे. एक सुंदर आश्चर्य सांगते. महाराजांनी पुढे चालावं आणि त्यांच्या पायाचा स्पर्श झालेल्या दगडा मातीनं भजन करावं. आश्चर्य आहे. माणसाचं तोंड लवकर भजन करत नाही, महाराजांच्या चरणाचा स्पर्श झालेले दगड माती भजन करतायत. हे आश्चर्य आहे की नाही? अनेक आश्चर्यानं ज्यांचं चरित्र भरलेलं आहे असे जगद्गुरु तुकाराम महाराज. जगद्गुरु तुकोबाराया कोणीतरी विचारलं, महाराज एवढं तुमच्या चरित्रामध्ये दिव्यत्व कसं प्राप्त झालं? पण आमचं काहीच नाही, हे सगळी संतांची कृपा आहे, संतांचा आमच्यावर असलेला प्रभाव आहे, संत कृपेचा हा परिणाम आहे. म्हणे संतांनी फक्त तुमच्यावरच कृपा केली का? नाही म्हणे, संत सगळ्यावर ते कृपा करतात, सगळ्यांना कृपा दृष्टीने निहाळतात, सगळ्यांचं कल्याण करतात. संतांचं अंतःकरण एवढं मोठं आहे, एवढं विशाल आहे. त्यांच्या दयाभावाचं, त्यांच्या दातृत्वाचं, त्यांच्या उपकाराचं मी माझ्या वाणीनं काय वर्णन करू? हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काय सांगू आता संतांचे उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार.
महाराज, तुमच्यासाठी आम्ही सगळेजण टाळी वाजवतो. फार सुंदर, फार सुंदर. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्हाला विशेष पाहायला मिळतं हा संत कृपेचा प्रभाव आहे. संतांचे प्रचंड मोठे उपकार आहेत. कोणीतरी विचारलं महाराज किती उपकार आहेत, किती त्यांचा प्रभाव आहे, म्हणजे सांगू शकत नाही. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. थोडंसं लक्ष देऊन ऐका. पहिल्या चरणामध्ये उपकार शब्द हा फार महत्वाचा आहे. उपकार शब्द रोज कुठे ना कुठे आपल्या बोलण्यात, वागण्यात, जगण्यात आलेला आपल्याला दिसतो, कुठेतरी पाहायला मिळतो. उपकार हा जो मुद्दा आहे, उपकार हा जो विषय आहे, उपकार हा शब्द आहे ना, हा ज्याची आपण भक्ती करतो त्या विठुरायाला, त्या नारायणाला फार आवडणारा भाग आहे, फार आवडणारा. भगवान सूर्यनारायणाला ना स्नान केलं की पहिले नमस्कार करा. जुनी लोक आंघोळ केली की पहिले सूर्याला नमस्कार करायचे. आताची पिढी करत नाही, पण जुनी माणसं स्नान झालं की सूर्याला नमस्कार करायचे. ते सूर्याला नमस्कार का करायचा याचं कारण जरी तुम्हाला माहिती नसेल तरी आता ऐका. सूर्य भगवान परमात्माला नमस्कार केला सकाळी की सूर्य भगवंत आपल्यावर प्रसन्न होतात. सूर्याला खुश करण्याचा हा मार्ग आहे. आणि सूर्यनारायण आपल्यावरती प्रसन्न झाले की दृष्ट माणसाची सावली सुद्धा आपल्यावरती पडत नाही. सूर्यनारायण प्रसन्न होण्यासाठी सूर्याला नमस्कार करा. गणपती बाप्पांनी खुश व्हावं म्हणून चतुर्थीला त्यांना मोदक द्या. असंही तुम्ही एरवी जरी गणपती बाप्पांना मोदक दिले ना, गणपती बाप्पा खुश होतात. 10 दिवस गणेश उत्सवात गणपती बाप्पा प्रत्येकाच्या घरी येतात, पण माझ्या मावशा पहिल्या दिवशी मोदक दाखवतात, ते थेट शेवटच्या दिवशी विसर्जनालाच मोदक दाखवतात. सगळे मधले जे 7-8 दिवस आहेत ना स्वतः मोदक खातील पण गणपतीला देत नाही. तर गणपती बाप्पांना रोज मोदक द्या, गणपती बाप्पा खुश होतात. आई जगदंबा तिनं खुश व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तिची ओटी खना नारळानं, शृंगाराच्या साहित्यानं तिची ओटी भरा. शृंगाराच्या साधनानं आई जगदंबा प्रसन्न होते आपल्यावरती. महादेवाच्या मंदिरात जाल तर तांब्याभर पाणी घालायला विसरू नका. एक लोटाभर पाण्यानं भगवान शंकर प्रसन्न होतात. आणि या पृथ्वीवरती, या पृथ्वीचे मालक आहेत भगवान भोलेनाथ. कंचेश्वराच्या दरबारात आपण आहात. काही फायद्याच्या गोष्टी सांगते तुम्हाला. रोज एक दिवस नाही बरं, रोज आपण महादेवाला तांब्याभर पाणी जर घातलं तर आपल्या जीवनातले 3 दोष निघून जातात. पितृदोष, कालसर्पदोष, वास्तुदोष, हे 3ही दोष निघून जातात. आता अलीकडे पंडित प्रदीप मिश्राजी महाराज आपल्या कथेतून सांगतात, 1 लोटा जल और सब समस्या का हल. एक तांब्याभर पाणी महादेवाला घाला. आता हे पंडितजींनी सांगितलं म्हणून आपल्या सगळ्यांच्या ओठावरती आहे, पण हीच गोष्ट आपल्या संतांनी खूप वर्षा अगोदर सांगून ठेवलेली आहे. 1 पसा पाणी, 1 बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु, पूजन केवळ सोपे बहु. 1 बिल्वदळ, पूजन केवळ सोपे पाणी, 1 बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु. एक ओंजळभर लोटाभर पाण्यानं आणि 1 बेलाच्या पानानं महादेव प्रसन्न होतात. आपल्या पत्रिकेतले पितृदोष, कालसर्पदोष, वास्तुदोष सहज घालवून टाकतात. पण आपल्या सेवेमध्ये सातत्य पाहिजे. या मृत्यूलोकात तुम्ही आहात, विष्णूला मानत आहात, विठ्ठलाची उपासना करत आहात, तर भगवान भोलेनाथाची सुद्धा सेवा आपण केली पाहिजे. आणि शंकराची सेवा करत असाल तर विठ्ठलाला सुद्धा मानलं पाहिजे. विठ्ठलाची सुद्धा भक्ती आणि उपासना केली पाहिजे. एकादशी करणाऱ्यानं सोमवाराचं व्रत केलंच पाहिजे आणि सोमवार करणाऱ्यानं एकादशी धरलीच पाहिजे. तर लोटाभर पाण्यानं महादेव प्रसन्न होतात.
आई जगदंबा कशानं प्रसन्न होते ते सांगितलं, गणपती बाप्पा कशानं प्रसन्न होतात तेही सांगितलं, सूर्य भगवान नमस्कारानं प्रसन्न होतात हेही सांगितलं, भगवान भोलानाथ लोटाभर पाण्यानं प्रसन्न होतात हेही तुम्हाला सांगितलं. पण नारायण कशानं प्रसन्न होतात, विठ्ठल भगवान कशानं प्रसन्न होतात, तर ते पर उपकारानं प्रसन्न होतात. उपकार हा शब्द नारायणाशी जोडलेला आहे आणि उपकार नारायणाला एवढा आवडतो, त्या उपकाराचा प्रभाव एवढा मोठा आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परोपकार ही जर भावना असेल तर नारायण त्याचं कोटी कल्याण करतात. उदाहरण सांगते, खूप मोठी संत मंडळी खूप मोठा यज्ञ करत होती. यज्ञ आता पूर्ण होणार, पूर्णाहुतीला खिरीचा प्रसाद बनवायचा आहे. खीर बनवण्याची जबाबदारी एका माणसाकडे दिली. म्हणे दूध आणा, तांदूळ आणा, किशमिश आणा, केशर आणा, पिठी साखर आणा, खोबरं आणा, सगळं त्या माणसानं आणलं. खीर बनवत होता. खीर बनवत असताना दुधाचं पातेलं होतं, कुणीकडनं एक साप आला आणि त्या पातेल्यात तोंड घातलं त्यानं. त्या माणसाला माहितीच नाही, यज्ञ करणाऱ्याला सुद्धा माहिती नाही आता दूध विषारी झालंय म्हणून. खीर बनवणारानं दूध घेतलं, टाकलं खिरेमध्ये, बनवली खीर. खीर सगळी विषारी होती, कारण सापाची गरळ त्याच्यात पडलेली होती. संतांचा यज्ञ पूर्ण झाला होता. आता पंगती धरून फक्त प्रसादच घ्यायचा होता. देवासाठी नैवेद्य, आता नैवेद्याचं ताट तयार करायचं होतं. कोणीच पाहिलं नाही ती खीर विषारी आहे, खातील तर सगळेच मरणार आहेत. आता यांचा प्राण कोण वाचवणार. तिथे एक बेडूक होता. त्या बेडकानं पाहिलंय की ही खीर विषारी आहे, विषारी दूध त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. या लोकांना कसं वाचवू मी आता, माझी भाषा यांना कळेना. खीर बनवणाराच्या पायाजवळ बेडूक उड्या मारायला लागला, डराव करतोय. तो म्हणतो मी किती ओरडतोय, किती सांगतोय तरी यांना कळत नाही. काय करू, कसा या लोकांचा जीव वाचवू. खीर बनवणारा आता फक्त देवाला नैवेद्यच दाखवणार, म्हणजे नैवेद्यासाठी खीरच काढून घेणार होता. बेडकानं विचार केला की आपली भाषा यांना कळेना, पण यांचा जीव वाचवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. बेडकानं विचार केला, असा जगून महिना 2 महिने जगल मी जास्तीत जास्त, आणि 2 महिने जगलो तर असं काही माझ्या जीवनात क्रांती करणार नाही. मी काय करणार आहे, या गटारातून दुसऱ्या गटारात जाईल, इकडे डराव तिकडे डराव, याच्या पलीकडे काही करणार नाही. मग बेडूक होऊन गटारा बदलण्यापेक्षा या खिरीमध्ये उडी टाकली तर या कितीतरी लोकांचा जीव वाचला. त्या बेडकानं बाबा अनेकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव दिला. उडी मारली त्याच्यामध्ये. उकळत्या खिरीत त्यानं जेव्हा उडी मारली ना, तो तर तडफडून मेला. पण सगळी ऋषी मुनी साधू संत त्या खीर बनवणाऱ्याला रागावले. कळत नाही का तुला, एवढा मोठा प्रसाद वायाला गेला. आता मोलाचं दूध, मोलाची साखर, सगळं किशमिश, खोबऱ्याचा किस, सगळं किती सामुग्री आणली, किती कष्ट घेतले याला, आणि तुझं लक्ष नाही. खिरीमध्ये बेडूक पडला तर ती खाण्यायोग्य राहिली नाही. कान देऊ नाही का बरं. कधी सोनाकडनं हातातला दुधाचा तांब्या पडला तर तिला लगेच बडबड करायला चालू करू नका, कारण जे घडलंय त्याच्या पाठीमागे आपल्याच फायद्याचं काहीतरी ठरलेलं असतं. जे काही घडलं असेल, कधी भाजीचं पातेलं सांडलं, दुधाचा तांब्या सांडला, तेलाची किटली पडली, तर रागवायचं नाही. ईश्वराचं काहीतरी नियोजन होतं, आपला कुठेतरी बचाव झालाय हे आपण समजून घ्यायचं नाही. सुनबाईला भांडायचं काही कारण. झोपल्या का गा. आणि मंगरूळ तुम्हाला खरंच सांगते, 2025 म्हणजे सुनेला भांडायचा काळ नाही. कारण आता काळ सासूचा नाही, कोणाचा आहे. इकडं उत्तर द्यायला लागले सगळेजण. काळ कोणाचा आहे, सुनेचा आहे. खूप प्रामाणिक माणसं आहात तुम्ही. खरंच सुनेचा काळ आहे. या काळामध्ये सासूनं सुनबाईला ढुसपूस करायचं नाही, तिला टाकून बोलायचं नाही, तिला पाण्यात पाहायचं नाही.
सुनबाईच्या माहेरचे आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या नाही. काही सासवा फार खोडील, पाहुणे झोपले की उचललीच हिनं पिशवी आणि किचनमध्ये जाऊन उचकावते. तेवढ्यात त्या रॅकमधला तांब्या धडामकन पडला. मग घाबरली. काळ आज सासूचा नाही. सुनबाईला जीव लावा, तिला डुसपूस करू नका. पण या मंगरुळमधल्या बिचाऱ्या सगळ्या सासवा फार समजदार आहेत. तुमच्या चेहऱ्याकडे पाहून मला कळतंय या गावात सासू सुनेचं भांडणच नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे मला कसं कळालं? कीर्तनात बसलेल्या वाटला ना प्रश्न तुम्हाला? हे मला कसं कळालं तुमचं आणि तुमच्या सुनेचं भांडण नाही म्हणून? त्याचं उत्तर आहे, कीर्तनात बसलेल्या सासवांच्या तब्येतीवरून कळालं मला. तुमच्या गुटगुटीत तब्येती, सफरचंदासारखे गाल, सून प्रसन्न आहे त्याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. विनोद सोडा. कधी सुनाच्या हातनं काही वस्तू सांडली, मोडली, तोडली, फोडली, काही खराब झाली तर घरात वाद करायचा नाही. त्या प्रसंगाला ईश्वराची इच्छा मानून आपण चालत राहायचं. घरात आनंद राहील. वाद कलह वितुष्ट घरात होणार नाही. आणि तुम्ही आपल्या समजदारीवरती बऱ्याच काही गोष्टी असतात. सगळी लोक त्या खीर बनवणाऱ्याला बडबड करत होते, पण आता पर्याय काय, उपयोग काय? शेवटी किती बडबड केली तरी खीर थोडीच पुन्हा वापस येणार आहे. एक खड्डा खोदला आणि ती विषारी खीर त्याच्यामध्ये टाकून दिली. बेडकानं जीव दिला, त्याच्याकडनं खूप मोठा परोपकार घडला, त्याचा जीव गेला, पण अनेक पवित्र पुण्यात्मांचे प्राण वाचले. त्या बेडकाकडनं हे पुण्य घडलं. त्या पुण्याईचा प्रभाव, तो बेडूक साक्षात नारायणाची कन्या म्हणून जन्माला आला. काय पुण्याईचा प्रभाव आहे! त्या बेडकाकडनं हा परोपकार घडला तर तो नारायणाची कन्या झाला. नारायणाच्या अंगाचं जे चंदन आहे त्या चंदनापासून एका मुलीच्या रूपानं ते प्रगट झालं बेडूक. ती नारायणाची मुलगी. नारायण किती सुंदर आहेत, मग त्यांची मुलगी किती सुंदर असेल. खूप सुंदर. त्या मुलीचं नाव आहे मंदोदरी. त्या मुलीचं नाव मंदोदरी. ती मंदोदरी नारायणाची कन्या आहे. आपण म्हणतो मय दानवाची कन्या. मय दानव हा विष्णू भक्त होता, त्याला ती सांभाळायला दिली होती. वास्तवात ती नारायणाची कन्या होती, पण त्याला सांभाळायला दिली होती की सांभाळ या मुलीला. त्या मंदोदरीचं वैशिष्ट्य, ती नारायणाच्या अंगाच्या चंदनापासून बनलेली होती म्हणून तिचं वैशिष्ट्य सांगते. आपण जर अंगावर सोनं घातलं तर आपल्या सोन्यात मळ चढतो, पण मंदोदरी आईचं वैशिष्ट्य असं होतं, तिनं जर अंगावर सोनं घातलं तर सोन्यातला मळ निघून जात होता. हे तिचं वैशिष्ट्य होतं. त्या बेडकाला नारायणाची कन्या होण्याचं भाग्य प्राप्त झालं. काय पुण्य होतं त्याच्याकडे? परोपकार. नारायणाला उपकार हा जो भाग आहे, ही जी गोष्ट आहे ती फार आवडते, फार आवडते. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जो उपकार शब्द आहे ना, तो फार मोलाचा, फार महत्त्वाचा, माणसाच्या जीवनाला सौंदर्य बहाल करणारा आहे, माणसाचं महत्त्व वाढवणारा आहे, माणसाच्या व्यक्तिमत्वाला उंची प्राप्त करून देणारा आहे. फक्त आपल्या जीवनामध्ये, आपल्याला सगळ्या लोकांमध्ये जर विशेष बनायचं असेल ना, तर जीवनामध्ये उपकार ही बाजू एवढी सुंदर करा, एवढी सुंदर बनवा आपल्या जीवनामध्ये. तुम्ही हजारो लोकांमध्ये जरी असाल तर तुम्ही विशेष व्हाल. उपकार. आणि संतांकडे तर पाहिलं आपण, आर्थिकदृष्ट्या फार दुर्बल आहेत. बऱ्यापैकी संत दुर्बल आहेत. बऱ्यापैकी त्यांची स्थिती अशी तशीच आहे, पण जनमानसाच्या ओठावर त्यांचं नाव आहे. त्यांच्यासाठी कोट्यावधीची मंदिर उभी राहिलेली आहेत. असं काय संतांच्याकडे? तर उपकार. काय सांगू आता संतांचे उपकार. उपकार, अपकार हे शब्द नेहमी आपल्याला व्यवहारात पाहायला मिळतात. उपकार, अपकार हा शब्द आणखी तुम्हाला कळावा याच्यासाठी एक उदाहरण सांगते.
लक्ष देऊन ऐका. विठ्ठल विठ्ठल एक शेतकरी गृहस्थ होता. त्यानं 2 तरणी गोरी बैलगाडीला जुंपली. शेताकडे निघाला. तरण्या गोऱ्यांना काही शिस्तीमध्ये चालायची सवय नसते. खदडाक 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 तो निघाला शेतामध्ये. दिवसभर शेतातलं काम पाहिलं आणि संध्याकाळी पुन्हा त्यानं ती बैलगाडीला जुंपली आणि घराकडे निघाला. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, गाव जवळ आलं की बैल सुसाट पळतात. पाहुणे घरात आले की लेकरं उलट्याच उड्या मारतात. ते का मारतात त्याचं उत्तर अजून सापडलेलं. अशी देवासारखी बसतील पण पाहुणे आले की सैतानासारख्याच उड्या मारतात. माहेरचं कोणी आलं की मग आम्हाला काही सुचत नाही. तसं गाव जवळ आलं बैल सुसाट पळायला लागले. पळता पळता बैलाच्या नाकातली व्यसन तटकन तुटली. गाडीवरचा ताबा सुटला. वेगात गाडी पळते. रस्त्यावरची लोक म्हणतात, दादा जरा दमानं गाडी चालव, अरे हळू गाडी चालव. लोक त्याला सांगतात, भैया गाडीवाला गाडी धीरे 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 हाकरे. ओ गाडी धीरे 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 हाकरे. गाडी धीरे 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 हाकरे. गाडी धीरे धीरे हाकरे. गाडी तेरी रंग बिरंगी, बैल तेरे गुलजार रे. हंसने वाला 6 लक्ष बेला, बैठने वाला लाल रे. भैया 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 गाड़ी वाला, भैया गाड़ी वाला. गाडी धीरे 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 हाकरे. गाडी धीरे 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 हाकरे. धीरे आखरे राम. दादा जरा तुझी गाडी हळूहळू चालव. त्या माणसानं सांगितलं, माझ्या गाडीवरचा ताबा सुटलाय, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, तुम्ही माझ्यावर एक उपकार करा, तुम्ही बाजूला सरका. लोक फार समजदार होते, मंगरुळमधली होती, बाजूला सरकली. गाडी गावच्या वेशीत आली आणि वेशीत होती शांता काकू. नाव शांताबाई, पण भांडण केल्याशिवाय खाल्लेलं सुद्धा पचत नाही. एवढी भांडकोदळ, एवढी भांडकोदळ. खूपच भांडखोर होती ती शांता काकू. ती दिसली याचे हातपाय थरथर थरथर कापायला लागले. हे म्हणतं, काकू बाजूला सरका, माझा गाडीवरचा ताबा सुटला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, तुम्ही बाजूला सरका. काकू म्हटली, नाही सरकणार बाजूला, रस्ता काय तुझ्या. पुढचं काहीच बोलणार नाही मी. तो म्हणतो, काकू रस्ता तुमचाच आहे, सरका बाजूला, चाक पायावरनं जाईल, दुखापत होईल, सरकाव बाजूला. काकू नाही सरकणार बाजूला. गाडी भर्र आली, चाक पायावरनं गेलं, कडकन पाय मोडला. काकूनं दवाखान्यात जायचं ना, तर काकू पोलीस स्टेशनमध्ये गेले. काकू विचित्रच होते. याच्यावर केस नोंदवली, केस कोर्टातून बोर्डावर. हे घरातच रडत बसलं. याची बायको म्हणते, असं काय रडत बसला, ते एक वकील लावा, निर्दोष मुक्त व्हा. आलं वकिलाकडे. वकील साहेब उपकार कराव, 7 पिढ्याला कोर्ट कचेरी माहिती नाही, पण या बाईमुळे माझ्यावरती ही वेळ आली, मला याच्यातून बाहेर काढा. वकिलानं सांगितलं, काळजी करू नको, करतो उपकार,
तुला याच्यातून बाहेर काढल्यानंतर तुला वाटतंय ती दक्षिणा दे मला. ठीक आहे. याला सांगितलं कटघऱ्यात तुला उभं करतील, हजारो प्रश्न विचारतील, पण उत्तर एकच द्यायचं. म्हणे काय? म्हणे बुईंग म्हणायचं. म्हणे मी तेवढ्यानं सुटल? हो म्हणे सांगतो तेवढं कर. कटघऱ्यात उभं केलं. शांता काकू एका कटघऱ्यात. जज साहेबवरती वकील आले. याला विचारलं नाव काय तुमचं? हे म्हटलं बुईंग. वडिलांचं नाव? बुईंग. आडनाव? बुईंग. वकिलाला प्रश्न पडला, नाव बुईंग, वडील पण बुईंग आणि आडनाव पण बुईंग. 3 बुईंग कसे? नंबर सुद्धा नाही ते 1 2 3. गाव? बुईंग. तालुका? बुईंग. जिल्हा? बुईंग. अरे इथं कसा आला? बुईंग. या बाईला कसं लागलं? बुईंग. अरे चाललंय काय? बुईंग. काही जरी विचारलं तरी बुईंगच म्हणायचं. शांता काकूची तळपायाच्या मस्तकाला गेली. काकू म्हटले जज साहेब मुडदास बुईंगच करतोय. काल जोरात म्हणत होता काकू, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटला, चाक पायावरनं जाईल, दुखापत होईल, सरका बाजूला सरका बाजूला. मीच त्याला म्हटले रस्ता काय तुझ्या? हे कुणी कुणाला सांगितलं? काकूंनीच जज साहेबांना सांगितलं. साहेबांच्या लक्षात आलं दोषी ही बाई आहे, या बाबाचा काहीही दोष नाहीये. कारण हा काल सांगत होता बाजूला सारखा, हीच बाजूला गेली नाही. पकडलं तिला, टाकलं कस्टडीमध्ये. याला निर्दोष मुक्त केलं. हे उड्या मारतच घरी आलं. बायकोला म्हटलं अगोदर कुरडई पापड भजे कर, खाऊ दे मला पोटभर. यानं 10 भजे एकदाच तोंडात भरले. वकील दारात हजर. ओ ग्रहस्थ, उपकार करा उपकार करा उपकार करा. निर्दोष मुक्त केलं, आनंद झाला. माझ्या दक्षिणेचं काय? ते म्हटलं बुईंग. डोंगरे मामा, कीर्तन झाल्यावर मला बुईंग करू नका म्हणजे झालं. तसं काही बुईंग होणार नाही, कारण जुनी माणसं आहेत सगळे है ना. बुईंगचं काहीच कारण नाही. दृष्टांत संपला, विनोद केला. लक्षात घ्या, व्यवहारामध्ये आपण उपकार अपकार हे पाहतो. वकिलानं केला उपकार, त्यानं केला अपकार, हे भाग आपल्याला पाहायला मिळतात. पण संतांचं जीवन, संतांचा प्रभाव, संतांची करुणेची पद्धत ही फार वेगळी. संतांचा विशेष उपकार, कल्याणाचा उपकार आपल्या सगळ्यांवरती आहे. काय सांगू आता संतांचे उपकार? काय केला उपकार? मज निरंतर जागविती. खरंच संत जागवतात. उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, कवी व्यथा जन्माचा. जगजोगी जाग जाग
जागा रे भाई नो जागा. फार सुंदर. अपेक्षाताईसाठी दोन्ही मृदंगाचार्यांसाठी एकदा टाळी वाजवा.